नमस्कार मैत्रिणींनो, मी संगीता यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बघा, माझ्या छान छान व्हिडिओ पाहत जा, खात जा, करीत जा. आज आपण घेतलं इथं झाडाच्या, मी सकाळच्या पारी ज्यावेळेस गोठ्याच्या मागं गेले त्यावेळेस अगदी छान पद्धतीने मला ह्या कवळ्या कवळ्या शेंगा दिसल्या 2-3. ह्या 3 शेंगा आणून हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ह्या कट करून घ्यायच्यात. अगदीच झाडाच्या ताज्या ताज्या आहे. आणि शेवग्याची भाजी खरंच खूप छान असते आपल्या शरीरासाठी. अगदीच पौष्टिक अशी असते. डोळ्यांसाठी बी खूप छान असते मैत्रिणींनो ही भाजी शेवग्याची. आणि शेवग्याची भाजी नेहमी करावी खावी, खूप छान असते. डोळ्यांसाठी तर खासच असते. आणि आपल्या शेवग्याच्या भाजीसाठी खास वाटण पहा. इथं काळे तीळ आवर्जून घ्या. लसूणही घेतलं आहे, खोबरं घेतलं आहे, कोथिंबीर घेतली, कांदा घेतला आहे, आलं घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. असं हे वाटण आपल्याला मस्त असं माहीम करून घ्यायचं आहे बरं का. इथं आता गॅसवर कढई ठेवली, पाहू शकता तुम्ही. कढईत टाकलं आहे मी तेल हे तुमच्या अंदाजाने टाका मैत्रिणींनो. आणि अगदी छान पद्धतीने तेल तापवून द्या बरं का. त्याच्यानंतर टाकायचं आहे आपल्याला खोबरं टाकून घ्यायचं. अगदी छान पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचं, पाहू शकता मैत्रिणींनो. खोबरं अगदीच मैत्रिणींनो छान परतलेलं आहे पहा. आणि शेवग्याच्या भाजीला कधी आवर्जून तुम्ही हे काळे तीळ घालीत जा, भाजी खूप छान लागते. आणि काळे तीळ हे आपले जुने परंपरानुसार चालत आलेले आहेत. आणि काळे तीळ हे लागतातच बरं का. हे बघा, लसूणही टाकून देते वाटणात. आणि आपल्याला हे कांदा आणि लसूण दोन्ही अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचेत पहा मैत्रिणींनो. हे बघा, रंग येतोपर्यंत परतणार आहे. रंग आलेला आहे आणि अगदीच आपला कांदा छान पद्धतीने परतलेला आहे मैत्रिणींनो. शेवग्याची भाजी खरंच खूपच भारी लागते. तीळ काय परतणार नाही मी, तीळ अगदी तसेच वाटणार आहे, पाहू शकता तुम्ही. आता इथं मी कांदा आणि लसूण हा सुद्धा काढून घेते, पाहू शकता कढईमधून. आणि शेवग्याच्या भाजीला थोडीशी कोथिंबीर जास्त टाकली तर भाजी अगदीच अप्रतिम अशी होती आपली. हे बघा मैत्रिणींनो, वाटण संपूर्ण तळून झालेलं आहे. अगदीच आता माहीम असं थोडंसं थंड होऊन द्यायचं आणि वाटण आपलं वाटून घ्यायचं. हे बघा, वाटण थोडं थंड झालं आहे. आता मी मिक्सरच्या बाउलमध्ये टाकून हे वाटण वाटून घेणार बरं का. अगदी भरपूर सारं वाटण आहे, पाहू शकता तुम्ही. भरपूर कोथिंबीर टाकलेली आहे. आपल्याला जी गोष्ट जास्त लागते ती जास्त घेतलेली आहे मी. म्हणजे जी गोष्ट कोणती जास्त लागते ती लागते म्हणजे कोथिंबीर मैत्रिणींनो, पाहू शकता तुम्ही. आता वाटण अगदीच माहीम असं वाटलेलं आहे, पाहू शकता. आता आपल्याला टाकायची भाजी, त्याला लागणारे मसाले: मीठ, धना पावडर, बेडगी मिरची पावडर, कांदा लसूण घरचा मसाला, मटण मसाला, हळद अशा पद्धतीने घेतलेलं आहे. इथं मी तेलामध्ये जिरे टाकून घेतलेले. जिरे अगदी छान तडतडून द्यायची. त्याच्यानंतर टाकायचे आपले हे पूर्ण मसाले. अगदीच मस्त असं ढवळून घ्यायचे, पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर टाकायचे वाटण बी अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचे, पाहू शकता. अगदी तेल सुटेपर्यंत वाटण परतायचे आपल्याला. वाटण अगदी छान परतल्यावर त्याच्यानंतर टाकायचे आपल्याला शेवग्यामध्ये तुम्ही मुगाची डाळ टाका किंवा हरभऱ्याची डाळ टाका. हे बघा, इथं टाकणार आहे मुगाची डाळ. मुगाच्या डाळीने मैत्रिणींनो अगदीच शेवग्याच्या भाजीला अगदीच घट्टपणा येतो आणि चवही खूप अप्रतिम लागते मैत्रिणींनो. एकदा ही मुगाची डाळ टाकून तुम्ही शेवग्याची भाजी करून तर पहा, खूप छान अशी भाजी होती मैत्रिणींनो. पहा, इथं 3 माणसांसाठी भाजी बनवणार आहे आणि खरंच खूप छान. आणि शेवगा असा ताजा झाडाचा तोडून आणून करायची म्हणल्यावर भाजी अगदीच अप्रतिम लागते. चला, इथं 1 मिनिट 2 मिनटं पुरतं झाकण ठेवूया आपण आणि पाहूया आपली भाजी तयार झाली की काय. मैत्रिणींनो, भाजी अगदीच रेडी झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. रंग बी अगदी छान आला आहे, हे बघा. आणि अगदीच तिला मस्त असा घट्टपणा आलेला आहे. अगदी ग्रेव्हीदार आपली शेवग्याची भाजी मैत्रिणी झालेली आहे. शेवगा कवळा असल्यामुळं अगदीच पटकनी ही भाजी तयार झालेली आहे. 5 मिनटाच्या आधी आपली शेवग्याची भाजी रेडी झालेली आहे. चला मग आता मी तुम्हाला ही भाजी काढून दाखवते. पहा काय सुंदर भाजी झाली. रंग बी पहा मैत्रिणींनो. व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक, एक सबस्क्राईब करा. कुणी नवीन असेल त्यांनीही करा मैत्रिणींनो. आणि माझ्या अशा छान छान व्हिडिओ पाहत जा. चला मग आपण उद्या भेटूया मैत्रिणींनो. बाय.